आणि प्राईम टाइम बुलेटिन मध्ये पुढच्या तासाभरात आज दिवसभरातल्या सर्व महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा आपण घेणार आहोत। सुरुवातीला बातमी आहे अर्थातच महापालिकेच्या महाआखाड्यातून। इथं आरोप प्रत्यारोप रंगताना दिसतायत। निवडणूक आली की हिंदू मुस्लिम मुद्दा उकरून काढला जातो, कधी या बाजूने तर कधी त्या बाजूने। नव्यानं हिंदुत्ववादी नेत्या झालेल्या माजी खासदार नवनीत राणांनी जास्तीत जास्त मुलं जन्माला घालावी असा सल्ला दिला। त्याला आता ओवैसींनी उत्तर दिलंय। मुलं जन्माला घालो की न घालो, पण नेत्यांनी त्यावरून वाद जन्माला घातलाय हे मात्र नक्की। नवनीत राणा आणि ओवैसींमध्ये जुंपली तर आपण किमान 3-3, 4-4 मुलं आपले हिंदू लोकांनी केले पाहिजे। राणांच्या वक्तव्याची ओवैसींकडून खिल्ली। 19 पैदा करे तुम 4 नहीं तुम भी 20 पैदा करना। एमआयएमची मान्यता रद्द करण्याची राणांची मागणी। जे पक्षाची परमिशन दिली तेही रद्द झाली पाहिजे, निदान पाकिस्तानमध्ये पाठवलं पाहिजे। काही दिवसांपूर्वी भाजपच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी एका मौलानाच्या वक्तव्याचा संदर्भ देत हिंदूंना एक अजब सल्ला दिला होता। 4 बायका आणि 19 मुलं असल्याचं सांगणाऱ्या मौलानाचा संदर्भ देत हिंदू दाम्पत्यानेही 4 ते 5 मुलं जन्माला घालावीत असा सल्ला राणाने दिला। त्यांचं हे वक्तव्य संपूर्ण देशभर गाजलं, सोशल मीडियावर व्हायरल झालं। नाराजगी वाटते तर मी सगळे हिंदूंनाही सांगन की ते जर खुलेआम म्हणतात आहे 4 बायका आणि 19 मुलं, तर आपण किमान 3-3, 4-4 मुलं आपले हिंदू लोकांनी केले पाहिजे। या ज्या पद्धतीने डॉमिनेट करण्याचा प्रयत्न करत आहे बोलून, तर मला वाटते की आपणही हिंदुस्थानमध्ये या भूमीमध्ये जन्माला आलो आहे। त्यांचा विचार आहे या हिंदुस्थानाला पाकिस्तान बनवण्याचं। नवनीत राणांच्या या सल्ल्यानं लोकसंख्या, धर्म आणि राजकारण यावरून वाद निर्माण झाला। विरोधकांनी नवनीत राणांच्या सल्ल्याचा खरपूस शब्दात समाचार घेतला। आता एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसींनी अमरावतीतल्या जाहीर सभेत राणांवर जोरदार पलटवार केला। ओवैसी यांनी उपरोधिक शैलीत नवनीत राणांना डिवचलंय। 19 पैदा करे तुम 4 नहीं तुम भी 20 पैदा करना। तुम्हारे को भगवान का वास्ता तुम भी 19 या 20 पैदा करना। क्या है, मजाक है हर चीज में। अरे जालिमों, पढ़ो। तुम अगर थम्स अप है तो थम्स अप का इलाज मेरे पास नहीं है। नवनीत राणा आणि ओवैसींमधील राजकीय मतभेद आत्ताचे नाहीयेत। यापूर्वी या दोन्ही नेत्यांमध्ये वार पलटवार झाले। ओवैसींनी केलेल्या या टीकेनंतर नवनीत राणांनी अधिक आक्रमक होत जोरदार पलटवार केला। मेंबर ऑफ पार्लमेंट डेमोग्राफीवर बोला, आणि त्यांना माझा प्रश्न राहणार आहे की जेव्हा त्यांना म्हणतोय आपण की संविधान पुढे राहील की इस्लाम राहील, तर ते सरळ म्हणतात इस्लाम पुढे ठेवू, संविधान आम्ही पुढे ठेवणार नाही। आम्ही या मातीचे माणसं आहे आणि इथे जन्माला आलो आणि त्याच्यासाठी शेवटचा श्वास सुद्धा या हिंदुस्थानसाठी देणार आहे। आणि त्यांना विचारा, त्यांना माझा प्रश्न है कि भारत माता की जय बोलो, वंदे मातरम बोलो और इस्लाम को पीछे रख के संविधान को आगे रखो। हम रखते हैं, तुम भी रख के दिखाओ। इतक्यावर न थांबता नवनीत राणांनी एमआयएम पक्षाची मान्यता रद्द करावी आणि ओवैसींना देशाबाहेर हकलावं अशी मागणी केली। आणि जास्त सल्ला द्यायचा नाही। ज्यांना 8-10 पोरं करायचे, 20 करायचे, 50 करायचे, त्यांना असे लोकांना या देशातून काढून त्यांची सिटिझनशिप इथून काढून आणि त्यांचे पार्टीचं जे पक्षाची परमिशन दिली तेही रद्द झाली पाहिजे, निदान पाकिस्तानमध्ये पाठवलं पाहिजे। पाकिस्तानी कसे भीक मागून राहिले आणि त्याच्यामध्ये यांनाही पाठवलं पाहिजे भीक मागण्यासाठी। नवनीत राणा असो की रवी राणा किंवा ओवैसी, हे नेते नेहमी आपल्या आक्रमक वक्तव्यांनी चर्चेत असतात। पालिका निवडणुकीच्या काळात या नेत्यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे राजकारण पेटलंय। तसंच निवडणुकीच्या काळात सामान्यांच्या प्रश्नापेक्षा लोकसंख्या, धर्म, राष्ट्रवाद यावरून राजकीय संघर्ष अधिक धारदार होण्याची शक्यता वर्तवली जाते। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।
दरम्यान नवनीत राणांनी काल भाजपच्या उमेदवारांचा प्रचार केला होता, तर आज युवा स्वाभिमान पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार त्यांनी केलेला आहे. त्यांनी अमरावतीच्या साईनगर प्रभागामध्ये युवा स्वाभिमानी पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार केला. अमरावती पालिकेमध्ये भाजप आणि रवी राणांचा युवा स्वाभिमान पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकलेत. अमरावतीमध्ये भाजप 68 जागांवर निवडणूक लढतंय, तर स्वाभिमान पक्ष हा 34 जागांवर निवडणूक लढतोय. नवनीत राणा भाजपमध्ये आहेत. काल फडणवीसांसोबत रोड शो मध्ये त्या सहभागी झाल्या आणि त्यामुळे अमरावतीमध्ये नवनीत राणांचा पाठिंबा नेमका कोणाला असा सवाल विचारला जातोय, कारण काल त्या भाजपच्या उमेदवारांचा प्रचार करत होत्या आणि रॅलीमध्ये सहभागी झाल्या होत्या, तर आज मात्र त्या रवी राणांच्या पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करत होत्या. युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीने तसेच या बंजारा मतदारसंघाचे आमदार सन्माननीय रविभाऊ पाहुयात पुढची बातमी. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीमध्ये 2 दादांमध्ये सामना रंगलाय. पिंपरी चिंचवडच्या सभेतून काल अजित पवारांनी नाव न घेता चंद्रकांत पाटलांवर थेट निशाणा साधला होता. तर महायुतीच्या सरकारमध्ये चंद्रकांत पाटलांकडे पुण्याचं पालकमंत्रीपद होतं, त्यामुळे शहरातील रखडलेल्या विकास कामांवरून अजितदादांनी चंद्रकांत दादांवर निशाणा साधला आणि आजच्या सभेत चंद्रकांत पाटलांनी नाव घेत अजित पवारांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय. त्यामुळे निवडणुकीमध्ये येत्या काळात हा वाद आणखी चिघळणार असल्याचं दिसतंय. हे कुणाचं काम आहे? केंद्राने भरभरून दिलं, राज्यांनी भरभरून दिलं, ते कुठं कमी पडले नाही. पण इथली लोक कमी पडली. इथं ज्यांच्यावर जबाबदारी होती ते कारभारी लोक कमी पडली. म्हणून उद्याच्या 15 तारखेला कारभारी बदलायचा. तुम्ही मला कारभारी पद द्या, नाही पुण्याचा चेहरा मोहरा बदलला तर नावाचा अजित पवार सांगणार. मला वाटतं पुणे तुमचं माझं आहे. बाहेरचे लोक येतील, भाषण करून जातील. अरे जे बरं वाईट व्हायचंय ते तुमचं माझं पुण्यामध्ये होणार आहे. बाहेरचे लोक येणार नाही. आपली माणसं ओळखा, आपली माणसं पहा. अजित दादा हे 5 वर्ष पिंपरी चिंचवडमध्ये आणि पुण्यामध्ये सरकार भाजपचं आहे आणि काही विकास झाला नाही असं म्हणाले. सरकार तर पुण्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं पहिल्यांदा झालं. त्याच्या आधी वर्षानुवर्ष तुमचंच होतं ना. मग तुम्हाला विकास करायला थांबवलं कोणी? तुमचे हात बांधले कोणी? 2004 ते 14 अजित पवार हे जिल्ह्याचे पालकमंत्री. 2019 ते 24 अजितदादा हे जिल्ह्याचे पालकमंत्री. वर्षानुवर्ष पुणे महानगरपालिकेमध्ये यांचं सरकार आणि हे प्रश्न विचारतायत की 5 वर्षात तुम्ही काय केलं. पुन्हा वापरता येईल अशा 1800 कोटीच्या एसटीबी पासून मेट्रो पासून मोठी यादी आहे. माझ्या आधीच्या वक्त्यांनी ती वाचली. आणि त्यामुळे अजितदादा या शहरातली जनता खुळी नाही. तुम्हाला जबाब द्यावा लागेल की तुम्ही काय केलं. तुम्ही असतानाच्या काळामध्ये या शहरामधले फ्लायओव्हर ब्रिज तुम्ही केले, या शहरामध्ये मेट्रो तुम्ही केली. तर चंद्रकांत दादांच्या या टीकेला अजित दादा काय उत्तर देतात ते बघावं लागेल. दरम्यान महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसनं वंचितला हात दिलेला आहे आणि हे दोन्ही पक्ष मुंबई आणि सोलापुरात एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जात आहेत. असं असतानाही वंचितचे नेते सुजात आंबेडकर यांनी काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंच्या पक्षांतराविषयी भाष्य केलं आणि वादाला तोंड फुटलंय. त्यामुळे या दोन्ही नेत्यांमधील वाद चव्हाट्यावर आलाय. की ह्या निवडणुकीच्याच आधी प्रणिती शिंदे या भाजपमध्ये प्रवेश घेणार होत्या. ऑक्टोबर महिन्यातच घेणार होत्या. बरोबर की नाही? बरोबर. तुमच्यातच ठेवा, बाहेर जाऊन नका सांगू. पण त्यांना फडणवीस साहेबांनी सांगितलं थांबा, 3 महत्वाच्या निवडणुका येत आहेत. नगरपालिका येते, महानगरपालिका येते आणि जिल्हा परिषदच्या निवडणुका येत आहेत. तुम्ही तोपर्यंत काँग्रेसमध्येच थांबा. सेटिंग करून भाजपचे सगळे उमेदवार निवडून आणा आणि मग प्रणितीताई काँग्रेसमधनं भाजपमध्ये प्रवेश घेतील. अशी प्रणितीताईंची आणि फडणवीसांची डील झालेली आहे. आता कोणीतरी काल म्हणत होतं आता मित्र पक्षांनी तरी भान ठेवावा. ही लढाई आपली सगळ्यांची संविधान जपण्यासाठी लढाई आहे. नाहीतर शत्रू विरोधक आपला फायदा करून घेतील आणि म्हणून हात जोडून
लावून विनंती करते, मी वारंवार सांगितलं माझ्या रक्तात काँग्रेस आहे. काँग्रेसने जरी सांगितलं सोडून जा तरी मी जाऊ शकत नाही. माझ्या रक्तात माझा जीव आणि प्राण मी या संविधानासाठी आणि देशाला द्यायला तयार आहे. प्रणिती शिंदेजींनी आतापर्यंत कुठेही भाजपमध्ये संपर्क केला नाही, कुठल्याही संपर्कात नाही. कुणाच्याही व्यक्तिमत्वाबद्दल असं विधान करून त्यांच्या पॉलिटिकल कॅरियरला डॅमेज करण्याचा कुठलाही प्रयत्न कोणी करू नये. प्रणिती शिंदेजी यांनी कधीही भाजपच्या कुठल्याही नेत्याशी संपर्क केला नाही. पक्षावर जी टीका होत आहे ही अकलनीय आहे. आज मुळात संविधानाचं संरक्षण आणि संवर्धन हा मुद्दा घेऊन वंचित आणि काँग्रेस सोबत चालली पाहिजे. ही काळाची गरज आहे. तो आजचा युगधर्म आहे आणि मोठ्या प्रमाणावर संविधानवाद्यांची तशा प्रकारची भावना आहे. भाजपचे आमदार नितेश राणेंनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर जोरदार घणाघात केला आहे. मुंबईचा महापौर हा हिंदू आणि मराठीच तसंच महायुतीचा होईल असा विश्वास नितेश राणेंनी व्यक्त केलाय. त्यांच्या आजूबाजूच्या लोकांना आता कळलेलं आहे की आता उद्धव ठाकरे हा 15 तारखेनंतर राज ठाकरेंचा पण होणार नाही आहे, मग आमचा काय होणार. आणि म्हणून आता हे सगळे जे काय मोठे महत्त्वाचे निर्णय ते तुम्हाला दिसायला लागलेले आहेत. आता तर खूप काय पुढे व्हायचं आहे. अजूनपर्यंत 15 तारीख उजाडायची आहे टप्प्याटप्प्याने. म्हणून उद्धवजींना सांगीन थोडा शरीराची क्षमता वाढवा, धक्का घेण्याची जरा थोडी क्षमता अजून वाढवा. अभी तो खेळ खूप बाकी आहे. मुंबई महापालिकेचा महापौर जो आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्ट केलेला आहे, आमची भूमिका स्पष्ट आहे. मुंबई महापालिकेचा महापौर हा हिंदूच होणार, मराठीत होणार आणि तो महायुतीचाच होणार. आणि म्हणून आज जे सकाळी मी सांगितलेलं आम्ही हिंदू आहोत, उर्दू नाही. कारण का ठाकरेंच्या कुठल्याही विचाराच्या महापौरला तुम्ही बसवलं तर मुंबईमध्ये उर्दू शाळाच वाढणार आहेत, उर्दू भवन तयार होणार आहे. कारण का उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाच्या काळामध्ये नवाब मलिकाच्या पत्रावर त्यांनी मुंबईमध्ये उर्दू भवन चालू करण्याचे काम सुरू केलं होतं. शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांनी भाजप आमदार राणा जगजितसिंग पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील जामिनावर सुटलेले विनोद गंगणे हे भाजपच्या तिकिटावर नगराध्यक्ष म्हणून निवडून आले आणि हाच धागा पकडून आता तानाजी सावंत यांनी भाजपच्या आमदारांवर जोरदार टीका केली. जुनी भाजप, RSS आणि शिवसेनेचा वाद नाही, पण हे नव्यानं आलेलं उंट उद्या सत्तांतर झालं की दुसऱ्या पक्षात जातील अशी टीका सावंतांनी केली आहे. सावंतांनी राणा जगजितसिंग पाटलांना थेट इशाराही दिलाय. मुख्यमंत्री तुझा असला तरी उपमुख्यमंत्री माझाही आहे, त्यामुळे अंगावर यायचं काम करू नका. मी कडवट शिवसैनिक आहे असा इशारा सावंतांनी दिलाय. सत्ता माझी आहे, सत्ता माझी पण आहे. माझा मुख्यमंत्री आहे, माझा बी मुख्यमंत्री आहे आणि त्याच्याही पुढचं आम्ही रक्ताचे शिवसैनिक आहोत, कडवे शिवसैनिक आहोत बाळासाहेबांचे. आम्ही कोणाची डाळ शिजू देणार, त्याच्यामुळे आमचा नाद करू नका. हार जीत आमच्यासाठी गौण आहे, पण आमच्या अंगावर याचं धाडस करू नका. आला अंगावर घेतला शिंगावर, तू कोणी आस, मला काही देणं घेणं नाही. आज तो हुंट आपल्या मंडपात घेतला भाजपवाल्यांनी, पण त्यांना माहित नाही एक दिवस हाच हुंट सत्तांतर झाल्याबरोबर दुसऱ्या मंडपात जाणारा हा पहिला हुंट असेल या जिल्ह्यातला. हे भाजप नाही ओळखलं पाहिजे. आमची भाजपच्या मूळ लोकांविषयी, RSSच्या लोकांविषयी अजिबात तक्रार नाही, परत एकदा सांगतो. पण विचारातली खोट, नियतीतली खोट, विचारातली अशुद्धता हे तुम्हाला ओळखता आलं नाही. हे त्यांचा यश आहे, हे तुमचं अपयश आहे. हे पहिलं मान्य करा. धाराशिव जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी ड्रग्सचे प्रमाण वाढले, त्यामध्ये केसेस आहेत, त्याबाबत आपली काय? आता जनतेनं ड्रग पेडलरला नगराध्यक्ष केलं तुळजापूरचं, त्याच्यामुळे मला वाटतं इथून पुढं आपल्या तुळजापूर ह्याच्यामध्ये मातेचा प्रसाद देण्याच्या ऐवजी येणाऱ्या भक्ताला ती ड्रग चेक पुढे दिली जाईल. महापालिका निवडणुकीसाठी प्रचाराचा धुरळा उडालेला आहे. प्रचार ऐन रंगात आलाय, पण प्रचारावरून आता महायुतीमध्येच खटके उडू लागलेत.
पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांनी काका शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे त्यांच्यासमोर भाजपचं आव्हान आहे. तर अजित पवारांनी भाजपवर कठोर आसूड ओढायला सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे भाजपनं सुद्धा अजित पवारांना सडेतोड प्रत्युत्तर दिलं. सध्या अजित पवार आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यामध्ये वाकयुद्ध रंगलेलं असतानाच रवींद्र चव्हाणांनी अजित पवारांना महायुती धर्माची आठवण करून दिली. त्यामुळे चर्चांना उधाण आलंय. सर्वात आधी पाहुयात अजित पवारांनी पिंपरी चिंचवडमधल्या पत्रकार परिषदेमधून काय टीका केली होती ते. शहरापेक्षा स्वतःला आणि स्वतःच्या परिवाराला मोठं होण्याची एवढी राक्षसी भूक या शहराची परिस्थिती बिघडवलेली आहे. मला हे बघवत नाही. तर अजित पवारांनी केलेल्या या वक्तव्यानंतर चव्हाणांनी युती धर्माची आठवण त्यांना करून दिली. यावर अजित पवार काय म्हणाले तेही पाहूयात. एक गोष्ट लक्षात काय घेतली पाहिजे, उत्तराला प्रत्युत्तर होतं. तुम्ही कधी थोडंसं तपासून घ्या. आदल्या दिवशी ते काय म्हणाले, ते म्हणाले म्हणून मी ते म्हणालो. महायुतीचा धर्म भारतीय जनता पार्टीनेच पाळावा असं नाहीये. त्यांनी तसं म्हटलं म्हणून त्याला तसं उत्तर दिलं. त्यांनी तसं म्हणू नये, आम्ही बोलणार नाही. दादा रवींद्र चव्हाण म्हणतात की युती धर्म फक्त भाजपनीच पाळावा, काय राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांनी सांगितलेलं बरोबर आहे. सगळ्यांनीच युती धर्म पाळला पाहिजे. आम्ही पण त्या ठिकाणी पाळतो. एकीकडे राज्यभरात महापालिका निवडणुकांचा जोरदार प्रचार सुरू आहे. तर दुसरीकडे भाजप खासदार आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी राजकीय निवृत्तीचे संकेत दिले होते. आता घरी बसायचं ठरवलंय. दोन्ही मुलांना सांगेन नांदा सौख्य भरे असं भावनिक उद्गार नारायण राणेंनी रविवारी सिंधुदुर्गातील एका कार्यक्रमात काढले होते. पण आता नारायण राणेंनी आपल्या निवृत्तीच्या संकेतावरून यू टर्न घेतल्याचं दिसतंय. बरीच पदावर अनेक वर्ष राहिलो असतो, पण कारस्थान राजकारणात कारस्थान नावाचा शब्द आहे. तेव्हाही अडचण आली मला, आताही आली. पण आता मी ठरवलं या शब्दाला पूर्णविराम द्यायचा, आपण घरी बसायचं. त्यांना विचारलं कशात त्रास, कारस्थान करायला, पण घरी बसू. दोन्ही मुलगे चांगले आहेत. त्याला एकच शब्द सांगला, बेटा नांदा सौख्य बने. माझं वाक्य असं जे चाललं, जर मी रिझल्ट लोकांना देऊ शकलो नाही तर माझ्या ह्या पदांचा उपयोग काय, मग मी विचार करेन असं वाक्य. निवृत्त होतो असं नाही. जर माझ्या पदाचा उपयोग जनमानसाला होत नसेल आणि होऊ देत नसतील तर पूर्ण विराम.